हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। कुरकुरीत, टेस्टी आणि आतून थोडे सॉफ्ट असे मजेदार वेज पनीर कटलेट करणार आहोत। खूप टेस्टी होणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे। कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। मिक्स वेज कटलेटसाठी इथे आपण काही साहित्य घेतलेले आहेत। इथे मी मटर घेतलेला आहे, मटर शिजवून घेतलेला आहे, एक गाजर किसून घेतलेला आहे, कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 बटाटे मी शिजवून सोलून घेतलेले आहेत आणि पनीर घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचे, पनीर आणि बटाटा आपल्याला ना किसून घ्यायचे। आता हे पनीर आणि बटाटा मी दोन्ही किसून घेते। इथे छान आपण बटाटा आणि पनीर दोन्ही किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला, ह्याच्यामध्ये आपण ओरेगानो सीझनिंग टाकून घ्यायचे आणि खूप छान चव येते। चिली फ्लेक्स, याच्याऐवजी तुम्ही मिरची बारीक कट करून टाकली तरी चालणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे। इथे आपण सर्व मिश्रण एक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, ह्याचे ना असे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। एक एक करून आपण सगळे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित त्याला आकार द्यायचे आणि अशा आपण सगळे कटलेट तयार करून घेऊयात। तवा गरम करून त्याच्यावरती तेल सोडून आपल्याला हे कटलेट असे फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त एका बाजूला छान क्रिस्पी झालेले आहेत, दोन्ही बाजूने आपण असे क्रिस्पी करून घ्यायचे। खूप मस्त क्रंची असे आपले कटलेट तयार झालेले आहेत। मिक्स वेज कटलेट खायला मजा येणार आहे। थोडंसं आपण त्याच्यावर सॉसेस टाकून घेऊ आणि मस्त सर्व करायचे आपल्याला। मेयोनीज आणि सॉस टाकून मस्त आपले कटलेट इथे तयार झालेले आहेत। असे सजून दिले तर देणाऱ्याला किंवा खाणाऱ्याला दोघांनाही खूप मस्त मजा वाटते। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।